त्याबद्दल त्यांचा देखील आभार मानतोय. थँक्यू व्हेरी मच. चला मॅच होते सुरुवात. संदीप पाटील सांडी गोलंदाजी ट्रॅकवर, मनोज दळवी आपल्याला पाहायला मिळेल. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. पुढचा सन्मान आपण बळीराम आत्माराम पाटील यांचा करणार आहोत. संदीप पाटीलला प्रत्येक विकेटला 200 रुपये गुड्डू पाटील यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. सँडीसाठी संदीप साठी हे पारितोषिक असेल. यावेळेस फटका पाहू शकाल. ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट. स्क्वेअर ऑफ द विकेट. अगदी पुढ्यातला बॉल फेकून दिलाय सीमा रेषेपलीकडे. व्हॉट अ शॉट. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. फ्लिक ऑफ द रिस्ट. जिसके पास कलाई है उसके पास रनों की मलाई है. स्की स्कोररच्या माध्यमातून आपण पाहू शकाल हा स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. षटकार आलाय मनोज दळवीच्या बॅट मधून. टीमची धावसंख्येचा श्री गणेश झालाय 6 या आकड्यावर. यावेळेस बॅकफुटला येऊन थ्रू द कव्हर. चेंडू जातो इनफिल्डच्या वरून. क्षेत्ररक्षक आहे पण इथे काय घडलंय. चेंडू होईल फरार. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. अगदी बघा प्रेक्षकांना आणि खेळाडूंना देखील सूचना असेल की या मैदानाच्या कव्हर रिजन मध्ये गाड्या ये जा करतात, त्यामुळेच आपण सांभाळून धावा. चौकार गेलं तरी हरकत नाही पण तुमचं सुरक्षा महत्वाचं आहे. येस शिवा बॉस वेलकम. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनला अगदी जिवंत आणि भरारी घेण्यासाठी शिवा जाधव यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. ऋतिक पाटील साठी भावेश पाटील जे संघ मालक आहेत त्यांच्या वतीने प्रत्येक ऋतिक पाटील साठी पारितोषिक असेल. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. अशोक नाना यांचे सुपुत्र आहेत. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हर रिझर मध्ये चेंडू होईल फरार. आणखीन एक लाजवाब स्ट्रोक लगावला जातोय. फलंदाज ऋतिकच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. 4 धावा. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. संदीप पाटीलच्या अगेन्स्ट हल्ला चढवला जातोय. अटॅक केला जातोय. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तुम्हाला वाचायचं असेल तर आक्रमण करावं लागतं. या तंत्राची या मंत्राची आता पाहणी करत असताना पुन्हा एकदा बॅकफुट येऊन बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू स्टेअर केला गेला. सिंगल मिळते. पहिल्या षटकाचा खेळ इथे सुरू असताना मात्र 5 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 17. 17 धावा धाव फलकावर लागलीत. आपण बघू शकाल बिनगडी बाद 17 धावा. बॅटिंग करत असताना टीम आपण बघू शकाल SM बालाजी टीम टॉस हरल्यानंतर बॅटिंग साठी उतरली. इथे देखील चेंडू पाहू शकाल डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे तिथे जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. 18 धावा. यावेळी स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपलं गेलं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनगडी बाद SM बालाजी टीम 18 या आकड्यावर खेळतोय. चला तोपर्यंत जेव्हा डीजे मास्टर कडे ऐकूया एक मधुर गीत. चला मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 18 धावा. बिनगडी बाद. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर रोहन आलाय. पहिलाच बॉल स्लॉक केलाय. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये सीमा रेषे पलीकडे. मनोज दळवीच्या बॅट मधून येतोय षटकार. व्हॉट अ शॉट. आदरणीय रघुनाथ पाटील साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. सुस्वागत. मनोज दळवी
तळली गावाचा पहिला बायकर मॅन महाविकास आघाडी चषक ही स्पर्धेमध्ये ॲज अ बेस्ट बॅटर म्हणून बाईक पटकावली. या मनोज दळवीने इथे फटका फसलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सूरज म्हात्रेच्या माध्यमातून विकेटचं पतन. कॅप्टन परतलाय. मोठा धक्का लागत असताना मनोज दळवीचा खेळ संपलाय. फलंदाज बाद. विकेटचं पतन. मोठी विकेट प्राप्त होत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. इसका नाम क्या है? संतोष न्यू बॅटर. पहिला धक्का लागतोय. मनोज दळवी इम्पॉर्टंट विकेट प्राप्त झाली. आपण पाहू शकाल यावेळेस आल्या मोठा फटका लगवलाय. चेंडू हवेत आहे. त्याखाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण. संतोष म्हात्रे सूरज म्हात्रे कॅश होईल ड्रॉप. इथे मात्र धावा मिळतील 2. संधी चालून आली होती. अगदी आकाशाला गवस निघाणारा चेंडू होता. सूरज मात्र तोपर्यंत पोहोचला होता पण कॅच झाली ड्रॉप. 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या 26-26 या आकड्यावर. 26 धावा फलकावर लागलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या होत्या पण त्यानंतरच्या ओव्हरमध्ये काय कमबॅक केलं वापसी करत असताना. यावेळेस डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने वेगवान स्ट्रोक लगवला जातोय. क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जाचं पाहायला मिळेल आणि ते सिंगल मिळते. चांगली वापसी. चांगलं कमबॅक पाहू शकाल. ऋतिक पाटील साठी 2 षटकारासाठी यस प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. बालाजी भावेश पाटील यांच्या वतीने हे पारितोषिक असेल. माझा ऋतिक साठी पारितोषिक आहे. भावेश पाटील जे संघ मालक आहे आपल्या टीमचे. मदन नाना प्रतिष्ठान टीमचे ते संघ मालक आहे. तरी देखील आपल्याच बंधूंना येथे पारितोषिक लगवण्यात आलाय. डाऊन द लेग साइड अंपायरचा कॉल येते. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या अजूनही वाढ होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 28-28. स्कोर बोर्डवर लागले गेलेत. षटक क्रमांक 2, पॉवर प्ले क्रमांक 2. इथे अको टप्प्याच्या बॉलला बिरकावलाय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋतिक पाटीलच्या बॅट मधून येतोय. क्रॅकिंग षटकार. लाजवाब फटकेबाजी केली जाते. आक्रमण केलं जात आहे. भावेश पाटीलच्या माध्यमातून प्रत्येक षटकारामागे 200 रुपयाचं पारितोषिक ठेवलंय. त्याचे 200 रुपये लागू झालेत ऋतिक पाटील साठी. अशोक पाटील यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. त्यांचे सुपुत्र आहेत आणि आज अशोक पाटील असतील, LD पाटील सर असतील, विनोद पाटील असतील, नारायण म्हात्रे असतील, हे सगळेच व्यासपीठावर आहेत. तुळशीराम पाटील असतील, हे सगळेच लेजेंड खेळाडूने तळोली गावाच्या क्रिकेटमध्ये योगदान दिलं. हे सगळेच धुरंधर खेळाडू आहेत. तळोली गावाची एक प्रतिष्ठा आहे, मान आहे, एक सन्मान आहे. मला आठवते की ज्यावेळेस या आजूबाजूला बिल्डिंग्स नव्हत्या त्यावेळेस तळोली गावामध्ये मोठमोठ्या स्पर्धा व्हायच्यात. मला आठवते जय भवानी ग्रुपच्या माध्यमातून देखील एक मोठी स्पर्धा व्हायची. जय गणेश मित्र मंडळाच्या माध्यमातून देखील स्पर्धा व्हायची. अशा अनेक स्पर्धा आम्ही पाहिल्यात ज्यावेळेस क्रिकेटमध्ये आम्हाला रुची निर्माण झाली. आज देखील आठवतोय की राम चव्हाणचं ते स्पेल या मैदानामध्ये, नवसाथीच्या अगेन्स्ट विजय गावठीचे जे अर्धशतक, असे अनेक स्पेल पाहायला मिळाले. रविकांत म्हात्रेचे 3 बॉलमध्ये 3 षटकार, मुंब्रा अगेन्स्ट यस विटावाच्या अगेन्स्ट त्यांनी लगवलेले षटकार. आज अनेक अशा आठवणी आहेत या तळोली गावाच्या ज्या आज देखील आमच्या स्मरणात आहेत.
यस, एका षटकामध्ये 5 धावांची आवश्यकता असताना हॅट्रिक साधली गेली होती आणि 5 धावा डिफेंड केल्या होत्या 6 बॉलमध्ये. हे सगळ्याच जे विक्रम पराक्रम झालेत हे देखील तितकंच महत्वाचं आहे. अनेक आठवणी आहेत त्या तळोली गावाच्या क्रिकेटमध्ये. ज्या वेळेस तळोली गावचा स्पर्धा असायची त्यावेळेस आम्ही घणसोलीमध्ये असताना देखील आम्हाला तो LD पाटील साहेबांचा जो कर्णाचा आवाज आहे ना तो आमच्या घरापर्यंत पोहोचायचा. आणि ते आवाज आणि तानाजी पाटील असतील हे देखील समालोचक होते. मला आठवतंय की असे अनेक समालोचक आहेत त्यांना ऐकण्यासाठी आम्ही स्पेशल त्या मैदानावर जायचो. LD पाटील असतील किंवा तानाजी पाटील असतील, KD पाटील सर देखील तितकेच चांगले समालोचन करायचे. SK पाटील साहेबांचं हबप SK पाटील जे बुवा आहेत या तळोली गावातील त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आपलं सरसे स्वागत आहे. संतोष मात्रे सँडी सरांचा आवाज देखील ऐकण्यासाठी आम्ही कोपरखंडला जायचो. तुर्भे नगरीमध्ये देखील आम्ही दिलीप पाटील यांची आवाज ऐकायला जायचो. यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, आणखीन एक विकेटचं पतन आपण पाहू शकाल. प्रलवला मिळते सफलता. प्रलव विनायक केणी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त झाली आहे. अगदी मामांच्या चेहऱ्यावर एक स्माईल येत असताना बैराम पाटील हे मामा आहेत आणि प्रलव यांनी पहिल्याच बॉलवर शिकार केली. बॅट्समन संतोषी. थँक्यू व्हेरी मच. अरुणिमा बैराम पाटील यांच्या वतीने जर प्रलवने प्रत्येक डॉट बॉल साठी 100 रुपयाचं पारितोषिक, प्रत्येक विकेट साठी 300 रुपयाचं पारितोषिक असेल. या षटकासाठी पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त झाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. सोनू पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला आहे, आता गॅप मध्ये आहे. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सोनूच्या बॅट मधून येतोय. क्रॅकिंग षटकार. चाळीस आकड्यावर 40 ऑन स्कोर बोर्ड. प्रलव ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक आहे. कॅचवेल ड्रॉप. काय खेळलंय, देव देत आणि कर्म नेत. इथे विकेट चालून आली होती पण क्षेत्ररक्षकाकडून होते चूक आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. खराब क्षेत्ररक्षण. कॅचेस विन द मॅचेस. जिंका. जर तुम्हाला क्रिकेटचा सामना जिंकायचा असेल त्यासाठी तुम्हाला झेल पकडणं गरजेचं आहे. इथे चूक झाली फिल्डर कडून. पुन्हा एकदा लाईन जर पाहिली तर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली होती प्रलव केणीने, पण त्यानंतर मात्र मागच्या बॉल काही 2 चेंडू मध्ये खर्चिक ठरतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 46. 46 आकड्यावर आमच्या सोबत गोपी पाटील स्कोरच्या भूमिकेत आणि स्कोरच्या भूमिकेत हर्षल गायकवाड आमच्या सोबत जोडले गेलेत की scorer.in च्या माध्यमातून आमचे सगळेच ऑपरेटर. पुन्हा एकदा लाईन खराब. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर खराब गोलंदाजी सुरू आहे. जसं आपल्या मामाने पारितोषिक लावलं ना तसं लाईन अँड लेंथ बिघडली. मावशीच बांधून पारितोषिक आहे. आणखी टीमची धावसंख्या 47 आकड्यावर 47 ऑन स्कोर बोर्ड. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना 3रं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू. लगातारचा हा 4था व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी आपण पाहू शकाल. प्रलव गोलंदाजी करत असताना चूक झाली आहे. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त झाली. कॉन्फिडन्स वाढला होता पण त्यानंतरच्या 2 बॉलमध्ये 14 धावा खर्च केलीत. यावेळेस लेंथ बॉलला पिक गेलाय, अगदी स्लॉट मध्ये पाठवलाय सीमारेषे पलीकडे. आमच्या मुख्य व्यासपीठाच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. षटकार.
हर्ष राठोड साठी हॅट्रिक षटकारासाठी 1000चा कॅश प्राइज असेल मनोज राठोड यांच्या माध्यमातून. आणि हा षटकार लगवला सोनूच्या बॅट मधून. हर्ष राठोड फलंदाजी करत असताना सँडी मार्गदर्शन करतोय. खर्चिक ठरला. आतापर्यंत 3 बॉल मध्ये 20 धावा खर्च केल्यात प्रल्हाव विनायक केणी. यावेळेस देखील बॉल इन टू द स्लॉट, बॉल आउट ऑफ द पार्क, सीमारेषी पलीकडे लाजबाब स्ट्रोक लगाला जातोय. आपण पाहू शकाल सोनूच्या बॅट मधून टीमची धावसंख्या झपाट्याने वाढते. बॉल मध्ये 10 रन दिले. चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 60 या आकड्यावर. 60 धावा धावफलकावर लागलेत. धावा होत्या कुठे, धावा आल्या कुठे. आणि इथे देखील खराब चेंडू आहे. प्रल्हाव केणी या मॅच मध्ये खराब गोलंदाजी करतोय. 1+1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 62 या आकड्यावर. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 18. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 16. म्हणजे 28 धावा खर्च केलेत आतापर्यंत प्रल्हावने. शेवटचा बॉल अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. तब्बल 28 धावा प्रल्हाव केणीच्या माध्यमातून खर्च करण्यात आले आणि डॉट बॉल आला. आणि 400 रुपयाचं पारितोषिक इथे अरुणिमा बळीराम पाटील यांच्या माध्यमातून, आपल्या मावशीच्या माध्यमातून दादा राऊंड फिगर 500 रुपये देऊया. थँक्यू व्हेरी मच. बळीराम पाटील आपल्याला पाहायला मिळेल. मांडवाचे मगर चाललंय काय या नाटकातील व्यवस्थापक आहेत आणि रंगभूमीवर आगरी कोळी महानाट्य लवकरच येते. या गोष्टीचा फार आनंद आहे. अगदी विष्णुदास भावे गडकरी रंगायतन असेल, या पनवेलचं थिएटर असेल, कल्याणचं थिएटर असेल, या सगळ्या थिएटरमध्ये हाऊसफुल करण्याचा विक्रम आगरी कोळी नाटकाने केला. 480 प्रयोग करण्याचा एक भीम पराक्रम ज्या नाटकाने केलं. आज गजानन म्हात्रे सर देखील उपस्थित आहेत. तब्बल 10 पुस्तकं त्यांच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आले आतापर्यंत. जोरी तुझी माची हे नाटक देखील गाजलं. त्या नाटकाने देखील रंगभूमीवर फार चांगलं कलेक्शन केलं आणि आज त्यांची उपस्थिती देखील तितकीच महत्त्वाची आहे. आगरी कोळी एक लेखक, दिग्दर्शक आणि नाट्यकर्मी म्हणून त्यांची ओळख आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. डाऊन द लेग साइड अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 63 या आकड्यावर. मागच्या ओव्हरपासून आतापर्यंत भरपूर 8 वाईट पाहायला मिळाले. म्हणजे जवळजवळ 5वं षटक सुरू झालं असतं. ऋतिक पाटील साठी पारितोषिक असेल. भावेश पाटील यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं 200 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि पुन्हा एकदा एक लगोला षटकार. आणि अशोक पाटील साहेबांच्या वतीने देखील 500 रुपयाचं पारितोषिक.
काय बॅटिंग सुरू आहे. टीमची धावसंख्या 69. 100 गाठेल की काय या दिशेने जात असताना. अजून 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 69 धावा फलकाला लागलेत. फुलरलेनचा चेंडू ऑन साइडला ऑन ट्राय केला. क्षेत्ररक्षक आहे गॅप मध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 4 धावा मिळतील. चांगली बॅटिंग सुरू आहे. अप्रतिम बॅटिंग ऋतिक पाटीलच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 74 या आकड्यावर. 74 धावा फलकाला लागलेत. 73 धावा माफ करा. 73 ऑन स्कोर बोर्ड. इथे देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे. अगदी दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू फरार होईल. सीमारेषे पलीकडे होईल. आक्रमण केलं जातंय. अटॅक केला जातोय ऋतिक पाटीलच्या माध्यमातून. प्रत्येक गोलंदाजाचा पाहुणचार, प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला जातोय. वैयक्तिक 25 आकड्यावर खेळतोय. सुपर बॅटिंग सुरू आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 77. 77 या आकड्यावर. 8 बॉल मध्ये 25 धावांचं योगदान आतापर्यंत ऋतिक पाटीलने दिलं आपल्या टीमसाठी. यंगस्टर खेळाडू आहे. प्रत्येक षटकारासाठी 22 पाटील असतील किंवा त्यांचे पिताश्री अशोक पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. आणखीन एक धमाका येतोय. लाजवाब बॅटिंग सुरू आहे. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 83 या आकड्यावर. 8 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 83 धावा फलकावर लागलेत. असताना जर पाहिलं 37 धावांचं योगदान. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे ऋतिक पाटील साठी. लाजवाब बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. 4 षटकार 3 चौकार. आपल्या टीमसाठी 37 धावांचं योगदान. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 89 या आकड्यावर. 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी वेद 11 आणि जय बालाजी 11. नॅन्यू मडवी प्लीज रेडी राहा. आणि वेद 11 टीमचा कॅप्टन आपण देखील रेडी राहा. येस रोहित बनसोडी वेलकम. इंस्टाग्राम पेजवर देखील भरपूर क्रिकेटची माहिती त्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आले. रोहित वेलकम. आपलं सरसे स्वागत आहे. अगदी टेनिस क्रिकेट .in साठी देखील त्यांनी काम केलं. क्रिक लाईव्ह साठी देखील त्यांनी काम केलं. आणि अशोक पाटील यांच्या वतीने हे 4 षटकारासाठी 2000चा कॅश प्राइज आलाय. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. न्यू बॅटर सचिन. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहू शकाल सूरज म्हात्रे ज्याने एक झेल पकडला. अखेरचं षटक आहे. कमबॅक करावा लागेल. 89 धावा करावा लागलेत. 100 गाठेल की त्या अलीकडे या टीमला ठेवण्यामध्ये यशस्वी होईल. बॅटिंग करत असताना SM बालाजी टीम. त्यांच्या विरोधामध्ये टीम आपल्याला पाहायला मिळते जतीन जय 11. पहिलाच बॉल ऑफ केलाय. फेकून दिलाय सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. काउ कॉर्नर रिजन मध्ये आणखीन एक धमाका येतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 95. 95. 5 धावा फक्त शिल्लक आहेत. सचिन सावंत आपल्याला पाहायला मिळतील. एक मोठं नाव क्रिकेट मधलं. सोनूसाठी हॅट्रिक षटकारासाठी 3000चा कॅश प्राइज असेल. आतापर्यंत 4 षटकार लगवले गेलेत. फुलरलेनचा चेंडू आहे. ऑन ट्राय केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. सचिन सावंत सेकंड वर येतील. सचिन सावंतचा खेळ आम्ही सातत्याने पाहिलाय. सुरुवातीचा काळ जर पाहिला तर तळली गावदेवी तळली टीमसाठी ते क्रिकेट खेळले. त्यानंतर घणसोलीमध्ये स्थानिक झाल्यानंतर घणसोली 11 घणसोली टीमसाठी देखील त्यांनी क्रिकेट खेळले. चला थोडासा गेम थांबवा काका प्लीज. तुम्हाला शक्य होईल तितकं लवकर तुम्ही मैदानाच्या बाहेर जा.
चला मॅच लावटी सुरुवात. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय. अगदी बघा सचिनचे स्पोर्ट्समनशिप पाहायला मिळते. त्याला माहिती होती का नॉन स्ट्रायकिंगच्या बॅटरच्या बॅटवर बॉल ब्रश झाला त्यामुळेच हे धाव घेण्याचा कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. हे स्पोर्ट्समनशिप फार महत्त्वाचे आहे. अगदी प्रामाणिक खेळ करावा लागतो आणि सचिनने ते अनेक वेळा केलं. डॉट बॉलची सांगता होते. शेवटचं षटक शिल्लक आहे. 95 धावा फलकावर लागलेत. इथे अपस्टंपवर 12 केला जातोय. अंपायर इंटरेस्टेड नाही आहे आणि डॉट बॉलची सांगता होत असताना खूप चांगली गोलंदाजी सुरू आहे. सूरजच्या माध्यमातून 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. एखादा मोठा फटका आला तर 100 गाठली जाईल. 4 धावा अजूनही आवश्यकता आहे. 96 धावा फलकावर लागलेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. फुलरलेनचा चेंडू ऑन साइड लावून ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि काय घडलाय. चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. 100 धावा कंप्लीट झाले. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. मी करतो ना. 100 धावा कंप्लीट झाला. व्हॉट अ बॅटिंग. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स सध्याच्या घडीला SM बालाजी टीम कडून होत असताना 4 षटक आणि 5 चेंडूचा खेळ संपलाय. 100 धावा फलकावर लागत असताना सुपर बॅटिंग. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 1 धाव तर कंप्लीट होत असताना 101 धाव संख्या कंप्लीट झालेत. 102 धावांचा टार्गेट उभं केला जातोय. इथे SM बालाजी टीमने बॅटिंग करत असताना. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी जय बालाजी वर्सेस वेद 11. थँक्यू व्हेरी मच. वेद 11 जय बालाजी सर. चला आपण चला नॅनो मी विनंती करतोय की आदरणीय धनाजी पाटील साहेब असतील आणि तुळशीराम पाटील साहेब असतील या दोघांचे शुभेच्छा केले जाईल. टॉस थँक्यू सो मच विघ्नेश. चला वेद 11 कॅप्टन आणि जय बालाजी टीम ओनर नॅनो आदरणीय आमचे तुळशीदास पाटील याच्या शुभ हस्ते आणि प्रशांत कॉर्नरचे फ्रँचायझी धनाजी पाटील या 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत. टॉस औचित्य आहे TPL 2025 पर्व 16. वेद 11 टीम कॅप्टन अँड जय बालाजी टीम कॅप्टन. प्लीज या दोन्ही कॅप्टन. वेद 11 कॅप्टन सावलीत मध्ये TPL अमित बालेकर प्रशांत बालेकर. यस विघ्नेश आपले समालोचक आले आहेत प्रशांत बालेकर. चला दोन्ही टीम कॅप्टन तन्मय वेद 11 तन्मय. काल जतीन ते फायनलला काल केलं तर असं. चला नॅनो जय बालाजी टीम कॅप्टन सावलीमध्ये कशाला उगाच बघा आपण गोऱ्या सगळ्या आपण आपल्याला ह्याच आता शक्य नाही. तन्मय ये मला. चला जय बालाजी टीम कॅप्टन प्लीज आपण जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर या कारण दोन्ही मान्यवर आहेत. तुळशीदास पाटील ग्रेट महान अष्टपैलू खेळाडू आणि प्रशांत कॉर्नरचे सर्वेसर्वा धनाजी पाटील. तन्मय माणिक पाटील टीम कॅप्टन. येस नॅनो प्लीज. त्याचबरोबर मुकेश पाटील आहेत. वंशराज काल त्यांची टीम अग्रिकोळीमधून फायनलला पोहोचले. मुकेश अग्रिकोळी आणि तालुका ओपन आज खेळत होतं तालुका ओपन. नॅनो जय बालाचे जे संघ नायक संघ मालक धनाजी पाटील यांचे शुभ हस्ते होते. टॉस छापा म्हटले नॅनोने कॉल केली परंतु आले काटा 5 ओव्हरची मॅच काय ठरवत त्यांना गोलंदाजी करेन प्रथम. येस नानू सारखा एक ज्येष्ठ खेळाडू आणि त्याच्या विरोधामध्ये तुम्हाला आता मॅच खेळायचं काय नॅनूच्या जर टीम समोर असल्या तर कसं मजा रणनीती डावपेच कसे असतील.
त्यांना 40 ते 50 धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तसंच नॅनो लेजंड खेळाडू आहेत, त्यांच्यासमोर सर्वच जण घाबरतात जरा, तर आरामात केलो आम्ही. जबरदस्त. येस, ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला शुभेच्छा. जाणून घ्या थोडंसं मत महान अष्टपैलू काय म्हणाला तुळशीदास पाटील, कारण खूप मात्र आम्ही मुक्त कंठाने स्तुती केली आणि स्तुती लायक आहेत. तुमचा खेळ आम्ही जोरून पाहिलेला आहे. TPL गावामधलं प्रतिष्ठेची लीग असते. TPL ही आत्ताचं 16वं वर्ष आहे. जेव्हा स्टार्ट झालं ते आम्ही हे बिल्डिंग नव्हत्या, त्या बिल्डिंगचं मी गावामध्येच फक्त जेवढे खेळाडू असतील गावातले, मग ते वयस्कर असोत लहान असोत, त्याच्यापासून स्टार्ट केली. ते आज 16 वर्ष चालू आहे. त्याचा अभिनंदन. त्याचा आम्हाला जास्त जास्त आनंद होतो का हे असंच चालू राहिलं पाहिजे. येस, आता तुम्ही खेळत होता तुळशीदास दादा पाटील आणि आत्ताचं क्रिकेट काय वाटतं, किती अंतर आणि किती बदल झाले? आताचा क्रिकेट तर फास्ट झालेला आहे. पूर्वी क्रिकेट खेळायचो आम्ही, पण तो मॅचेस व्हायच्या. पहिला ज्या टुर्नामेंट व्हायचे त्या 20 ओव्हरच्या व्हायचा, त्याला पेशंट लागायचे, दिवस जायचा. आता काय 5 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरची मॅच, 4-5 बॅट्समॅनचं काम आणि 4 बॉलरांचं काम, याच्या जमिनीचाच फरक आहे. तेव्हा कमीत कमीत प्रत्येक बॉलरला 5 ओव्हर असायच्या. तर 5 ओव्हरमध्ये तो बॉलर आपला काय त्याचं स्किल दाखवायचा. आता इथं येईल तो बॉल त्याला खेळायचाच आहे, ते बॅट फिरवायचीच आहे. हां, बॅट फिरवायचीच आहे. त्याच्यामुळं बॉलरचं आणि बॅट्समनचं ते आत्ताचं स्किल फार जमीन आसमानाचा फरक आहे, फार जमीन. येस, थँक्यू सो मच. चर्चा रंगली आणि थँक्यू धनाजी पाटील आणि तुळशीदादा पाटील. आपण ऐकतोय आमच्या लाडक्या विघ्नेशला, स्वीट साऊंड ऑफ द नवीन डिमांडेड व्हॉइस. जाऊया ना, ऐकूया पुन्हा एकदा आमच्या कॉम्बॉक्समध्ये आपल्या विघ्नेशला. ओटू विघ्नेश. थँक्यू व्हेरी मच सँडी सर, आपलं सरचे स्वागत आहे. पुन्हा एकदा तडोली प्रीमियर लीग 2025 हा भव्य दिव्य 16 मैदानामध्ये रंगत असताना 102 धावांचं टार्गेट उभं केलं आहे. बॅटिंग करत असताना SM बालाजी वॉरियर्स टीमने आणि त्याचा पाठलाग करत असताना जतीन जय 11 टीम मैदानामध्ये उतरली. चला, प्रशांत भालेराव आमचे मित्र आलेत, समालोचन ते देखील नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. बघा, घणसोली गावातील एक घणसोली कॉलनी परिसरातील अनेक नामांकित स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर करण्यात आल्या. आमचे परम मित्र आहेत, वेलकम. मनोज दळवी येईल यावेळेस. स्लॉटमध्ये बॉल होता, एलिव्हेशन नाही आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, खूप चांगला झेल पकडला जातोय. पहिला धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना जय जतीन टीमला रोहन परतलाय. मनोज दळवीला मिळते सफलता. 102 धावांचं जे टार्गेट आहे आणि हे टार्गेट पार करत असताना कुठेतरी टीमला अडचणीला सामोरं जावं लागतंय. आणि काय घडलं इकडे, तर फलंदाज बाद होत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप पाटील सँडी येतोय. अनुभव आहे, भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये रुजलाय आणि सध्याच्या घडीला 40+ क्रिकेट खेळतोय. जो कॅप्टन आहे या टीमचा, मनोज दळवी वर्सेस संदीप पाटील, कॅप्टन वर्सेस कॅप्टन असा सामना पाहायला मिळतोय. भरपूर अनुभव आहे, त्यामुळेच सँडीला चांगला खेळ करावा लागेल. कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. हे 102 धावा देखील होऊ शकतील, त्यासाठी प्रयत्न करावा लागतोय. यावेळेस पहिलाच बॉल लॉफ केला. चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि फक्त 1 धाव मिळते. संदीप पाटील ऑफ द मार्क. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 3 या आकड्यावर. 3 धावा दाखल करावं लागलेत. षटक क्रमांक पहिलं, 102 धावांचं टार्गेट आहे. सुरुवात इतकी चांगली नाही. इथे इनफिल्डच्या वरून खूप चांगला स्ट्रोक लगावला जातोय.
आणि खूप चांगला झेल देखील पकडला जातोय डीप मध्ये. लॉंग ऑफ रिझन मध्ये आणखीन एक विकेटचं पतन होत असताना फलंदाजीला परतावा लागेल. किरण राठोडला देखील परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. पहिल्या ओव्हर मध्ये 2 धक्के देत असताना षटक क्रमांक पहिलं सुरू असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 3 अशी खराब सुरुवात फार इम्पॉर्टंट असते कुठल्याही मॅच मध्ये. तुम्हाला टार्गेट किंवा कुठलाही फर्स्ट बॅटिंग करत असताना स्टार्ट फार इम्पॉर्टंट असतो. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं. ज्याची सुरुवात चांगली होती त्याचा शेवट चांगला होता. सुरुवात खडतर झाली आहे. जर मागच्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या ओव्हर पासून पहिल्या बॉल पासून आक्रमण केलं SM वॉरियर्स टीमने. त्यामुळेच आपला टार्गेट 100 गाठली गेली. आता नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. यावेळी देखील वेगवान चेंडू पाहायला मिळते. डाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. षटक क्रमांक संपला गेला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद करण्यामध्ये मनोज दळवी हा यशस्वी झालाय. आता शेवटचे 4 ओव्हर म्हणजे 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 24 बॉल मध्ये करायचे तब्बल 99 धावा. 24 बॉल 99 धावा होणं हे करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. चला मॅचच्या दिशेने जाऊया. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला संतोष. इथे मात्र प्लॅन मिस पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होती. खूप चांगली गोलंदाजी खूप चांगल्या अँगलने गोलंदाजी करत असताना चला जय बालाजी टीम लगेचच टीम मीटिंग करून घ्या आणि ही मॅच संपल्या आपण मैदानाचा ताबा घ्या. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. त्याखाली संतोष जात असताना कॅच होईल ड्रॉप. मात्र सिंगल मिळतीये गोशंगी क्षेत्रामध्ये. एक धावाने मॅच बनणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागतो. संघर्ष करावा लागेल. आणि आणखीन एक विकेटचं पतन होत असताना आपण पाहू शकाल. चला मॅचच्या दिशेने जाऊया. यावेळेस फटका फसलाय. पुन्हा एकदा संधी आहे. क्षेत्ररक्षकचा खाली आहे. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद होत असताना ओमकार गाडे देखील परतलाय. विकेटचं पतन. तू चल में आया. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना सँडी सर हे डॉट बॉल फार घातक ठरतील. पण सध्याच्या घडीला डॉट बॉलचं महत्व काय आहे ते तुम्हाला सांगतोय. कारण की IPL चा स्पर्धा सुरू आहे आणि डॉट बॉल ट्री काउंट ही एक नवीन संकल्पना आहे म्हणजे 2023 पासून. म्हणजे प्रत्येक डॉट बॉल मागे BCCI कडून 500 झाडं लावली जातात. तर मागच्या म्हणजे 2024 मध्ये तब्बल 1,47,000 झाडं लावण्यात आली. ही IPLच्या प्ले ऑफ पर्यंत जेवढे डॉट बॉल येतील ना त्या प्रत्येक डॉट बॉल मागे 500 झाडं लावली गेली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी BCCI ने हा पुढाकार घेतलाय. पण काय संकल्पना आहे डॉट बॉल ट्री काउंट एक संकल्पना आहे. आणि आज देखील डॉट बॉल ज्या पद्धतीने येतात ते डॉट बॉल मात्र कुठेतरी घातक ठरतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते पण लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते फक्त 4 या आकड्यावर. 4 धावा शेवटचा बॉल शिल्लक आहेत.
षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना धावा कराव्या लागतील. इथे चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा केला जातोय. अनेक दिग्गज खेळाडू अनेक लेजंड खेळाडू आपल्याला TPL मध्ये खेळताना दिसतील. हरिओम आला नवीन बॅटर. आपण पाहू शकाल शेवटचा बॉल शिल्लक आहे. अकोटापाचा बॉल पुल केला जातोय. चेंडू जातोय मिड विकेट रेझर मध्ये. चेंडू होईल फरार आणि या इनिंगचा पहिला क्रॅकिंग चौकार हरिओमच्या बॅटमधून. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 8 या आकड्यावर. आता 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये 92 धावा करायच्यात. 94 धावा करायच्यात. 18 बॉल 94 धावा इक्वेशन आहे. आमच्या समवेत प्रशांत भालेराव जे एक चांगले समालोचक आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये देखील ते इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. अगदी भरपूर स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर करण्यात आल्या. अनेक नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा असतील, पश्चिम महाराष्ट्राच्या स्पर्धा असतील, अशा अनेक स्पर्धेमध्ये त्यांची वाणी आम्ही सातत्याने ऐकली. प्रत्येक विकेटसाठी ऋतिक पाटीलसाठी पारितोषिक आहे. 200 रुपयाचं पारितोषिक भावेश पाटील यांच्या वतीने, जे मदन नाना प्रतिष्ठान टीमचे संघमालक आहेत आणि त्यांच्याच घरातली एक व्यक्ती. आणि आज प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 94 धावा करायचे आहेत. चला सामना स्पीडअप करा प्लीज. भरपूर वेळ वाया जातोय कारण की आज तब्बल 8 मॅच कव्हर करायचे. तिसरा सामना सुरू आहे त्यामुळे सामना स्पीडअप करावा लागेल. अजून 5 मॅच कंप्लीट करायचे. इथे पहिला बॉल ऑफ केला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि खूप चांगला झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाजाला परतावा लागेल. विकेटची प्राप्ती होत असताना टीम गेली बॅकफुटला. धावाची गरज आहे. आपण बघू शकाल षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना न्यू बॅटर सोनू म्हात्रे, सूरज म्हात्रे ज्यांनी गोलंदाजी केली. सूरज म्हात्रे आमच्या सोबत आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. 4 गड्याच्या मोबदल्यात. फ्लाइटे चेंडू आहे. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. अगदी आमच्या मुख्य ट्रॉफीच्या पासून काही सेंटीमीटर दूर हा बॉल पोहोचला आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सूरज म्हात्रेच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग षटकार. 6 धावा ऍड केल्या जातील स्कोर बोर्ड मध्ये. इथे देखील वेगवान चेंडू आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फाईन लेग रिजन मध्ये सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना अप्रतिम बॅटिंग राहिली. काय बॅटिंग गेली ऋतिक असेल. ऋतिकने 37 धावांची एक झंझावत खेळ केली. यावेळी 7व्या बॅटने फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री यांच्या बाहेर सीमा रेषे पलीकडे आणखीन एक धमाका येतोय. सूरज म्हात्रेच्या बॅट मधून षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 21-21 आकड्यावर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना यस अगदी 3 स्टंप सोडले होते आणि मधली स्टंप वाकवली गेली ऋतिक पाटीलच्या माध्यमातून आणि 200 रुपयाचे पारितोषिक नक्की झालंय. ते पारितोषिक भावेश पाटील यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलं आणि सूरज म्हात्रेला परतावं लागेल. 5वा गडी गारद होत असताना टीमची धावसंख्या 21-21 या आकड्यावर. 102 धावांचं टार्गेट पार करत असताना अजूनही 91 धावा करायचे. 81 धावा करायचे माफ करा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सामना स्पीडअप करावा लागेल आणि भरपूर सामने खेळवायचे. प्रत्येक सामना 5 षटकांचा खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे फटका चांगला आहे. प्रल्हाव खेणी येत असताना खूप चांगलं स्ट्रोक लगावला जातोय. प्रल्हावच्या बॅट मधून चौकार आलाय. षटक क्रमांक संपला गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये
25 या आकड्यावर 25 धावा दाखल करायला लागलेत. आता गरज आहे तब्बल जर पाहिले तर 87 धावांची अजूनही आवश्यकता, 77 धावांची आवश्यकता. 12 बॉल. बघा प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी आहे, खेळाडूंसाठी देखील सुवर्ण संधी आहे. बघा या स्पर्धेचा अंतिम सामना आणि 2 सामने सुरू होतील त्यावेळेस लकी कुपन वाटण्यात येतील, ते फ्री असतील तुमच्यासाठी. लकी कुपनच्या द्वारे 2 कूलर, म्हणजे सध्याच्या घडीला गरमीचे सीझन आहेत, तुम्हाला थंड कूल करण्यासाठी एक सोन्याची अंगठी, 2 कूलर असे पारितोषिक असेल ते फ्री असेल. त्यामुळे प्रेक्षक असेल खेळाडू असेल त्याची सुवर्ण संधी असेल, त्यामुळेच त्या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आणि बघा आपण एका व्यक्तीसाठी फक्त एकच कॉइन किंवा कुपन दिलं जाईल, त्याची नोंद देखील घ्या. त्यामुळेच या गोष्टीकडे लक्ष द्या. प्रेक्षकांसाठी विनामूल्य कूलर कमावण्याची संधी आहे आणि अंगठी कमावण्याची संधी आहे. खोलपट टप्प्याचा चेंडू आहे, खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय विघ्नेश पाहायला मिळतोय. लगातार 2 बॉल डॉट बॉल. सध्याच्या घडीला विघ्नेश नावाचा बोलबाला आहे. यावेळी देखील खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॅटने चेंडू ब्रश होतोय, सिंगल मिळतीये. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 26 आकड्यावर. धावा कराव्या लागतील, धावा होणे आता शक्य नाही आहे. आणखी भरपूर मागे गेल्या टीम. जय जतीन 11 टीम, SM बालाजी वॉरियर्स टीमने काय बॅटिंग केली. सुरुवातीपासून प्रत्येक फलंदाजावर प्रत्येक गोलंदाजावर आक्रमण केलं आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर 102 धावांचं मोठं टार्गेट उभं केलं. अतिशय भन्नाट आणि आक्रमकता बॅटिंग मध्ये पाहायला मिळाली. आणि आपण जर पाहिलं तर 27 धावा फलकावर लागल्यात असताना पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी लेग स्टंप काही सेंटीमीटर दूर बॉल पडला गेला, पिचिंग झाली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातो. 28 ऑन स्कोर बोर्ड. 102 धावांचा पाठलाग करत असताना शेवटचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं गेलं. खूप चांगली गोलंदाजी सुरू आहे विघ्नेश माध्यमातून. चला बॉल प्लीज पुरवा, आमचे प्रेक्षक बसलेत त्यामागे. शेवटच्या बॉलवर मात्र येते सिंगल आणि अशद्रने 4 षटकांचा केस संपला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 या आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 72 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू 72 धावा इक्वेशन पाहायला मिळते. चला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहू शकाल. बॉलर नेम प्लीज. मनोज बालाजी गोलंदाजी ट्रॅकवर आला. स्वतः ओनर आहेत. पहिला बॉल ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय, पडल्यानंतर किंचितसा बाहेर निघालाय. खूप चांगली गोलंदाजी. बालाजी जी संघ मालक आहे जय जतीन 11 टीम कडून खेळत असताना जतीन जय 11 टीमचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील. SM बालाजी टीमचे संघ मालक आपण पाहू शकाल. स्वतः बालाजी गोलंदाजी करत असताना व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. पहिला बॉल डॉट बॉल आला, दुसऱ्या बॉलवर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. धावा जर पाहिलं तर 74 करायचे आहेत 12 बॉल मध्ये.
अगदी पराभवाचं दाट सावट पसरत असताना पण या पराभवाचं अंतर कमी करावं लागेल. त्यासाठी फटकेबाजी करावी लागेल. प्रणव केणीच्या बॅट मधून येतोय एक मोठा फटका, पण त्याच दरम्यान खूप चांगला झेल पकडला जातोय. सुपर झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन. बालाजीला मिळते सफलता. 10 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. न्यू बॅटर नरेश. मग जतीन जय 11 टीमचे संघमालक नरेश पाटील आपल्याला पाहायला मिळेल आणि SM बालाजी टीमचे संघमालक स्वतः गोलंदाजी करत असताना बालाजी आपल्याला पाहायला मिळतील. इथे देखील शॉट अंपुल करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. सिंगल आहे, फक्त सिंगलवर समाधान मानावं लागेल. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 आकड्यावर. 102 धावांचा टार्गेट इथे पार करत असताना 9 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अजूनही 70 धावांची आवश्यकता आहे. इथे मोठा फटका लगवला जातोय. क्षेत्ररक्षक नाही आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 4 धावा आल्यात. भरपूर धावांची आवश्यकता आहे. धावा करत असताना तळोली प्रीमियर लीग एक मेजवानी आहे सँडी सर. खाण्यापिण्याच्या भरपूर सेवा असते. विक्की पिंपरे साहेब यांचं आगमन झालंय आणि काल समालोचकांसाठी देखील त्यांच्या माध्यमातून पारितोषिक देण्यात आलं होतं, पण आम्ही नव्हतो. पण अशा विकी पिंपरे साहेब खऱ्या अर्थानं तुमचा आभार मानणं गरजेचं आहे, कारण की समालोचकांवर प्रेम करणारे व्यक्ती फार कमी आहेत आणि तळोली प्रीमियर लीग मध्ये आम्हाला सातत्याने हे प्रेम मिळालं. आणि सँडी सर आज देखील विक्की पिंपरे यांच्या माध्यमातून आज देखील 1000चा कॅश प्राइज आम्ही दोन्ही समालोचकांना. थँक्यू व्हेरी मच. एक ओव्हर बाकी आहे सर, सामना संपलाय. चला अशा तऱ्हेने मॅन ऑफ द मॅच ऋतिक पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विक्की पिंपरे साहेबांचं देखील आगमन झालं आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच.